नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. 3 मे 2026 त्या ठिकाणी नीट UG 2026चा पेपर तुम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला स्कोअरसुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला असेल आणि त्यांच्या स्कोअरवर त्यांना MBBS भेटू शकेल का? खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचा त्या ठिकाणी कॉल येत आहे. आमच्या पाल्याला त्या ठिकाणी 400 स्कोअर येतोय, 500 स्कोअर येतोय, आम्हाला MBBS भेटेल का? आमची ही कॅटेगरी आहे. तर असंख्य विद्यार्थी आणि पालकांचे त्या ठिकाणी प्रश्न आहेत आणि कोणते फॅक्टर त्या ठिकाणी कट ऑफला रिस्पॉन्सिबल असतात, कोणते फॅक्टर त्या ठिकाणी कट ऑफ कमी किंवा जास्त करतात, ते फॅक्टर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर पहिला फॅक्टर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच कॉम्पिटिशन. जेवढे जास्त त्या ठिकाणी विद्यार्थी असेल तेवढी त्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन असेल, ही सिंपल गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. विद्यार्थी मित्रांनो, 2025 आणि 26 मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर विद्यार्थी जे काही परीक्षेला बसलेले होते, ॲपियर झालेले होते, ते जवळपास 2025 आणि 26चा जवळपास सेम डाटा आहे. त्यामुळं कॉम्पिटिशन्समध्ये म्हणजे जर आपण नंबर त्या ठिकाणी इन्क्लूड केला, लक्षात घेतला, तर कॉम्पिटिशन कुठंतरी सेम लेवलची होती 25 आणि 26मध्ये. कारण 25मध्ये जेवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता तेवढेच फॉर्म त्या ठिकाणी 2026मध्ये आलेले आपण बघितलेले असेल. ओके, तर पहिला जो काही फॅक्टर आहे विद्यार्थ्यांची संख्या, हा फारसा कट ऑफसाठी या वर्षी तरी त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल नसेल. दुसरा जो काही फॅक्टर आहे तो आहे पेपरची डिफिकल्टी लेवल, आणि हा फॅक्टर त्या ठिकाणी खूपच महत्त्वाचा 2026च्या कट ऑफसाठी असेल. कारण 2025चा जो काही पेपर आहे हा त्या ठिकाणी त्याची काठिण्य पातळी ही खूप होती. हाय लेवलचा टफ पेपर त्या ठिकाणी 2025चा होता. मात्र 2026चा जर आपण त्या ठिकाणी पेपर बघितला तर 2026चा पेपर हा 2025च्या पेपरच्या तुलनेमध्ये इझी होता, इझी टू मॉडरेट पेपर होता, असे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी सांगतात. जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आपण सेंटरला त्या ठिकाणी एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं असं सांगणं आलेलं आहे की बायोलॉजीचा पेपर हा त्या ठिकाणी स्लाइटली लेंदी होता आणि त्यामुळं फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल या विषयाला मात्र त्यांना फारसा वेळ पुरलेला नाही. मात्र 2025 आणि 26 या 2 वर्षाचा जर आपण त्या ठिकाणी कम्पॅरिझन केलं तर 2026चा हा इझी पेपर त्या ठिकाणी होता, असं त्या ठिकाणी विद्यार्थी सांगतात. त्याच्यानंतर उपलब्ध सीट त्या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये किती असेल, हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कट ऑफ कमी किंवा जास्त होण्यामध्ये. आता 2026च्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 200 ते 400 पर्यंत त्या ठिकाणी सीट वाढू शकतात MBBS या कोर्सेससाठीच्या. ओके, तर त्यामुळं जर या सीट वाढल्या किंवा याच्यापेक्षा जास्त सीट वाढल्या तर कुठंतरी MBBSचा कट ऑफ हा त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल. हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. पण 2026 मध्ये जो काही मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो काही अफेक्ट करणार आहे कट ऑफवर, तो डिफिकल्टी लेवल हा असेल. हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर त्या ठिकाणी असेल आणि याचा कट ऑफवर काय परिणाम होईल, आपण शेवटी काय कट ऑफ जाऊ शकतो MBBS कोर्ससाठीचा ते सुद्धा सांगणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी कसा होता. जास्त विद्यार्थ्यांनी जर जास्त मार्क मिळवले, हायर साईटला त्यांनी जर स्कोअर केलेला असेल, म्हणजे पेपर जरी जे आला तर त्या ठिकाणी विद्यार्थी 100% चांगला स्कोअर करणार आहे आणि जर त्यांनी चांगला स्कोअर केला तर कट ऑफ कुठंतरी त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे ही एक रिलेटिव्ह टर्म आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा बाकीच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी कसा आहे ही बाब त्या ठिकाणी खूप महत्त्वाची असते. ओके, तर विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतलेला होता त्यावेळी आपल्याला असं आढळून आलं की बायोलॉजीचा पेपर हा त्या ठिकाणी थोडा लेंदी होता आणि त्यामुळं फिजिक्स आणि केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये त्यांना फारसा वेळ मिळाला नाही आणि त्यामुळं बायोलॉजीचा पेपर लेंदी असल्या कारणानं कट ऑफ त्या ठिकाणी स्लाइटली जो काही 24 सारखा जाणारा होता तो मात्र 24 सारखा न जाता त्याच्यापेक्षा थोडा कमी कट ऑफ येईल. 2024च्या कट ऑफपेक्षा कट ऑफ 100% कमी असणार आहे. एवढ्या हायर साईटला 2024 सारखा कट ऑफ 100% जाणार नाही. त्याचे रिझन काय ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी आणि रिझर्वेशन. आता प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ हा त्या ठिकाणी वेगळा असेल, तर हा एक फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट त्या ठिकाणी करणार आहे त्या कॅटेगरीसाठी.
आणि प्रिव्हियस इयर ट्रेंड आता 2024चा जर आपण त्या ठिकाणी कट ऑफ बघितला तर 2024चा कट ऑफ त्या ठिकाणी तुलनेनं खूप हाय होता. मात्र 25चा कट ऑफ हा त्या ठिकाणी खूपच कमी गेलेला होता आणि 26चा जो काही कट ऑफ आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट फॅक्टर आहे काउन्सिलिंगचे राऊंड्स. आता पहिला राऊंड असेल तर त्या ठिकाणी हाय कट ऑफ असेल आणि जसे जसे राऊंड त्या ठिकाणी वाढत त्या ठिकाणी जाईल तसं त्या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी कमी होत जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये काय कट ऑफ जाऊ शकतो. ओके, तर सगळ्यात इम्पॉर्टंट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही असेल, कारण कट ऑफ काय जाऊ शकतो किंवा कट ऑफ काय जातो हे सर्व गोष्टी ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी डिपेंड असतात आणि तुमच्या कॅटेगरीवर डिपेंड असतात. कॅटेगरी वेगळी, तुमचा कट ऑफ वेगळा असणार आहे त्या रिझर्वेशननुसार. तर विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी. आणि स्टेट काउन्सिलिंगसाठी स्टेटचा जो काही SML आहे, स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असतो. तर विद्यार्थी मित्रांनो स्कोअरपेक्षा ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं रिझल्ट ज्यावेळेस लागेल, ऑल इंडिया रँक ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण जे काही ॲक्युरेट प्रेडिक्शन आहे कट ऑफचं ते त्या ठिकाणी आपण ॲक्युरेट सांगू शकतो. परंतु सध्याची परिस्थिती बघता 2026चा काय कट ऑफ जाऊ शकतो हे जर सांगायचं झालं तर 2025च्या पेपरपेक्षा 2026चा पेपर हा इझी होता. त्यामुळं 2026ला त्या ठिकाणी 100% कट ऑफ हा वाढणार आहे. तर 2026 मध्ये त्या ठिकाणी किती कट ऑफ जाऊ शकतो, महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोटाचा 85% स्टेट कोटाचा काय कट ऑफ जाऊ शकतो ही जर गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर आपण ओपन कॅटेगरी जर त्या ठिकाणी पकडली आणि जर गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ आपण त्या ठिकाणी सांगायचं झालं तर हा कट ऑफ त्या ठिकाणी 570 प्लस त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंट कॉलेजेससाठीचा. आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठीचा जो काही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे हा मात्र त्या ठिकाणी 515 प्लस त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. ओके, जर हा कट ऑफ आपण या लक्षात घेतला तर हा कट ऑफ कुठेतरी 2026 या इयरचा कट ऑफ हा 2023 प्रमाणे जाण्याची शक्यता आहे. वेळ आला, मी जो काही तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला 2026चा याच्यापेक्षा कमी जाऊ शकतो. याचं रिझन म्हणजे काय की 2023 मध्ये त्या ठिकाणी सेक्शन बी होतं ज्यामध्ये ऑप्शनल क्वेश्चन त्या ठिकाणी होते. सेक्शन बी मध्ये कोणतेही 15 पैकी 10 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते, परंतु 2026 मध्ये मात्र हे ऑप्शन क्वेश्चन कट झालेले होते. म्हणजे 25ला कट झाले, त्याच्यानंतर 26ला सुद्धा ऑप्शन क्वेश्चन नाहीये आणि त्यामुळं कुठंतरी 2023 पेक्षा सुद्धा थोडाफार 4-5 मार्कांनी कट ऑफ हा कमी जाऊ शकतो असं त्या ठिकाणी आमचं प्रेडिक्शन आहे. तर हा जो काही कट ऑफ आहे हा ओपन कॅटेगरीसाठी सेमी गव्हर्नमेंटसाठी जवळपास 515 प्लस जाऊ शकतो आणि गव्हर्नमेंटसाठी मात्र त्या ठिकाणी 570 प्लस जाण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कोणते फॅक्टर अफेक्टेड त्या ठिकाणी करतात कट ऑफमध्ये, त्याचप्रमाणे कट ऑफ 2026चा काय जाऊ शकतो ही माहिती बघितलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पेड काउन्सिलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 1000 रुपये त्या ठिकाणी फीस आहे. या ग्रुपवर तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी भेटेल आणि जर आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर त्यासाठीची वेगळी फीस आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतः काउन्सिलिंग करायची आहे, फक्त एक माहिती म्हणून सपोर्ट म्हणून ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांना मात्र 1000 रुपये त्या ठिकाणी पे करावे लागेल. तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवर मात्र त्या ठिकाणी जॉईन करण्यात येईल. संपूर्ण माहिती त्या ग्रुपवर त्या ठिकाणी भेटते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.